माझ्यासाठी हा केक खूप सुंदर आणि खास आहे. एका बाजूला 17 तर दुसऱ्या बाजूला 18 असा एक युनिक केक मी आज बनवणार आहे आणि तो पूर्ण डिटेल्समध्ये मी तुमच्याजवळ शेअर करणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला प्रॉपर समजेल. स्किप जरा पण करू नका. कोणत्याही प्रकारचा केक असेल म्हणजे फ्लेवर व्हॅनिला या चॉकलेट. मला तर चॉकलेटची ऑर्डर आलेली तर मी पूर्ण क्रमकोट करून घेतलेलं. तसं तुम्हाला कोणत्या पण फ्लेवरची जर ऑर्डर आली तर तुम्ही प्रॉपर क्रमकोट करा. आणि दुसरी गोष्ट, ह्या केकला सेट एकदम बरोबर करा. जर तुम्ही सेट प्रॉपरली केलं नाही तर तुमचे लेअर वगैरे हलणार. आणि तुम्हाला जर काय पण डाऊट्स असतील ना तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी आता वीकली 2 व्हिडिओ तरी माझ्या लॉंग असतील तर त्याच्यामध्ये मी तुमचे डाऊट्स पण क्लिअर करेल आणि प्रॉपर तुम्हाला सांगेल पण. इकडे मी केकचे 2 पार्ट केले आहेत आणि जो फर्स्ट पार्ट आहे तो पिंकमध्ये मी आता बनवायला घेतला आहे. तुम्ही जेव्हा केकला क्रीम लावता तेव्हा तुम्ही डायरेक्ट पण अप्लाय करू शकता. पण मला पायपिंग बॅग एकदम इझी पडतं, ज्याच्याने फिनिशिंग प्रॉपर येते आणि जे केकमधले क्रम्स असतात ते बाहेर येत नाही. कधी कधी आपण जेव्हा पॅलेट नाईफने केक रेडी करायला घेतो तर ती क्रीम केकवरची असते ना, ती बाहेर कधी कधी लागते. तर शक्यतो तुम्ही पायपिंग बॅग जर नवीन होमबेकर असाल तर तुम्ही पायपिंग बॅग एकदम मस्त तुमच्यासाठी ते इझी होईल. तर मी इकडे पूर्ण पायपिंग बॅगने क्रीम आहे ती अप्लाय केलेली. आणि ह्याच्यामध्ये मी खूप लाईट कलर, म्हणजे मला क्लायंटने जसा फोटो पाठवलेला ना तसंच मी पूर्ण रेडी केलेला आहे. एकदम लाईट कलर होता. आता मला जो क्लायंटने फोटो पाठवलेला त्याच्यामध्ये पिंक, बेबी पिंक आणि व्हाईट कलरचं कलर कॉम्बिनेशन होतं. हे तुम्ही कोणत्या पण कलरमध्ये ठेवू शकता, म्हणजे व्हाईट अँड ब्ल्यू, पर्पल. पण कलर शक्यतो तुम्ही कमीच यूज करा, जास्त कलर यूज नका करू, ते आपल्या शरीरासाठी पण चांगलं नाही आहे. तर मी इकडे पूर्ण एक साईडचा जो केक आहे तो पूर्ण रेडी केलेला आणि दुसऱ्या बाजूचा जो केक होता ना व्हाईटवाला, तो पण मी रेडी केलेला. पण जसा आपण पिंकवाला केला आहे तसंच आपल्याला व्हाईट कलरचा पण रेडी करून घ्यायचे. आणि मला खूप सारे DM येत आहेत, मेसेज येतात, कॉल येतात की मॅम आमचे जे केक असतात ना ते क्रॅक होतात. तर क्रॅक होण्याचं कारण काय की तुम्ही ना जास्त बीट करता क्रीमला. तर जास्त बीट नाही करायचं, एकदम नॉर्मल ठेवायचं. तर इथे केक आहे तो पूर्ण मी रेडी केलेला आणि जो व्हाईटवाला केक आहे तो पण रेडी केलेला. आता ह्याच्यावरती आपल्याला पायपिंग करायचे. पायपिंग करायच्या आधी इकडे आपण जागा सोडली आहे तिकडे आपण पिंकवाला केक ठेवून घेऊया. आणि जेव्हा मला क्लायंटने फोटो पाठवलं ना त्याच्यावरती खूप क्लोज केक होते. तर मी म्हटलं आता पायपिंग कसं काढायचं, ती पण कशा पद्धतीने काढायची काय, तर सगळ्या गोष्टी मी पुढे दाखवल्यात. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मी तुम्हाला दाखवलं आहे की आपण नोझल कशा पद्धतीने मारणार आहोत तसंच मारायचं. आणि एकदम म्हणजे जे नोझल असते ना पायपिंग बॅग ते जास्त टेकवायचं नाही, वरच्यावर हलक्या हाताने पहिलं थोडं हाताला सवय लावायची आणि मग नंतरला केकवरती अप्लाय करायचा. ह्याच्यावरती तुम्ही कोणत्या पण प्रकारचं नोझल यूज करू शकता, म्हणजे एक 1Mचं असतं, स्टार नोझल असतं. तर 1Mचं नोझल पण छान वाटलं असतं, पण त्याची जरा पायपिंग मोठी पडते, म्हणजे त्याची जी बॉर्डर असते ती मोठी होते. तर मला माझ्या क्लायंटने फोटो पाठवलेला ना त्याच्यामध्ये हेच नोझल होता. त्या नोझलचं नाव मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण ते 1Mचं जे नोझल असतं ना ते मस्त असतं. तर इकडे मी पूर्ण पायपिंग बॅगने केक आहे तो कवर करून घेतलेला. आणि जो आपल्या दुसऱ्या बाजूला पायपिंग मी पहिलं काढून घेतलं आणि नंतरला केक ठेवलं. क्लायंटने मला जो फोटो पाठवलेला ना त्याच्यामध्ये केक खूप क्लोज होता. म्हटलं आता केक ठेवला तर मला पायपिंग त्याच्यावरती काढायला नाही भेटणार, त्यामुळे मी पहिलंच त्याच्यावरती पायपिंग काढला आणि एका बाजूने केक एकदम सेट झालेला, त्यामुळे तो प्रॉपर येणार, म्हणजे प्रॉपर ठेवायला मला जमणार होता. त्यामुळे तुम्ही केक हा प्रॉपर सेट करून घ्या. जर सेट नाही केलं तर प्रॉपर जशी डिझाईन पाहिजे तशी मिळणार नाही. तर मी जसं पायपिंग काढलेलं तुम्ही बघू शकता तसंच मी त्याच्यावरती केक मी ठेवला आहे. आणि हलक्याच हाताने आपली जी नाईफ असते ती पाठीमागे घ्यायचं, म्हणजे आपल्याला जसा पाहिजे तसा केक तुम्ही अरेंज करा आणि नंतरला तो केक आहे तो ठेवा. आणि इकडे माझी नाईफ निघतच नव्हती. म्हटलं आता काय करायचं, तर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. लगेच दुसरी नाईफ घ्या आणि ते एका बाजूने उचला आणि जी दुसरी आपली जी आपण पहिली नाईफ टाकलेली ती हलक्या हाताने काढा. आणि ही आपण जास्त डीपली त्याच्या केकमध्ये टाकत नाही तर ती लगेच इझिली निघून जाते. तर एवढं हायपर व्हायचं नाही. कधी कधी आपण काय करतो की तीच नाईफ आपण खिचून काढतो तर केक पण डॅमेज होतो आणि
ते बरोबर दिसत नाही आणि एकदा केक सेट झाल्यावरती आपण त्याला किती पण नीट करायला गेलो ना तर तो केक काही नीट होत नाही. त्यामुळे पहिलंच ज्या काही गोष्टी करायच्यात ना त्या पहिल्याच नीट करायच्या आणि जेव्हा आपण केक एकावर एक ठेवणार किंवा बाजूला जेव्हा आपण केक उचलतो तेव्हा खूप संयमाने काम करायचं. नाहीतर आपण इतका हायपर होऊन जातो की डायरेक्ट ती नाईफ काढतो, मग जो आतला स्पंज असतो तो पण बाहेर निघतो आणि मग पूर्ण केक डॅमेज होऊन जातो. तर केक डॅमेज झाल्यावरती तुम्ही किती पण त्याला नीट करा तो नीट नाहीच होत आणि केक आपले कसे प्रॉपर सेट होतात तर आपल्याला ते नीट करता पण नाही जमत. तर इकडे पण पिंक जो बेबी पिंक कलरचा केक होता त्याला पण मी पायपिंग काढून घेतलेली आणि खूप सुंदर वाटत होता केक ह्या स्टेजवरती. म्हणजे मला असं देण्याचं मनच नव्हतं करत होतं क्लायंटला. खूप म्हणजे खूप जास्त छान वाटत होतं. माझ्या क्लायंटला पण मी ह्या केकचा फोटो पाठवला तर त्यांना पण खूप आवडला. आणि आता ह्या केकवरती मला बो लावायचे होते. एकूण 8 होते, एका बाजूला 4 आणि दुसऱ्या बाजूला 4. तर हे जे बो आहे ते मी पूर्ण रेडी आधीच केले होते कारण केक जास्त वेळ आपण बाहेर ठेवणार नाही आणि माझ्याकडे AC नाही त्यामुळे मी जेवढं पटापट काम करते तेवढं मी फास्ट आणि लवकर करते. तर इकडे मी पूर्ण चारी बाजूनी बो लावलेला आणि आता ह्या व्हाईटवाल्या केकवरती बो लावायचं तर तिकडे पण मी प्रॉपरली असेंबल करून घेतलेलं आणि पूर्ण केक सुंदर वाटत होता बो वगैरे लावून झालेला. आणि आता ह्याच्यावरती मला जे माझ्या क्लायंटनी फोटो पाठवलेला त्याच्यामध्ये 17 आणि 18 मेन्शन केलेलं ते होतं गोल्डमध्ये. माझ्याकडे मी म्हटलं माझ्याकडे गोल्डवालं पायपिंग तरी आता अवेलेबल नाही आणि माझ्याकडे कलर पण नव्हता आणि मला समजत पण नव्हतं की ते कशा पद्धतीने काढू. तर मी म्हटलं सर मी ब्लॅक कलरमध्ये लिहू का, तर ते बोलली तुम्हाला जसं वाटेल तसं कर आणि ब्लॅक दोघांवरती पण प्रॉपर शूट झालं असतं आणि छान वाटलं असतं. तर मी ब्लॅक कलरने नाव लिहिलं. तर ही जी पायपिंग आहे ती चॉकलेटची पायपिंग आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये कलर पण यूज करू शकता पण कधी कधी कलर हा स्प्रेड होतो. तर मी स्प्रेड झाल्यामुळे मी जास्त करून चॉकलेटनीच नाव लिहून घेते. ते एकावरती होतं 22-17 आणि हॅलो 18 असं मी त्याच्यावरती प्रॉपरली लिहून घेतलेलं. आणि हे लिहायच्या आधी जर तुम्हाला जमत नसेल डायरेक्ट लिहायला तर जी आपलं काठी असते ना आपण स्पॉन्ज वगैरे चेक करतो त्याच्याने हलक्या हाताने वरती लिहायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती तुम्ही परत ड्रॉ केलं तरी पण चालेल. आणि इकडे पूर्ण केक रेडी झालेला आणि ह्याच्यावरती थोडेफार मी स्प्रिंकल्स टाकले होते कारण की त्या फोटोमध्ये पण तसेच होते. तर स्प्रिंकल्स पण त्याच्याने एक अलग लुक येत होता. तर छान वाटला आणि इकडे माझा पूर्ण केक रेडी झाला. तुम्हाला कसा वाटला हा छोटा व्हिडिओ तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून कोणते कोणते केक बघायला आवडेल तर ते पण मला कमेंट करून सांगा. मी तुमच्याजवळ असते का होईना मी तुमच्याजवळ शेअर करेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.